हे खंडोबा घे, हे घे सगळं घे. प्रभुबातानो चरी सुख धान्यो सागरी तो विठ्ठल भगवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बापर देवीवर जमी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जेने माझा मना बोध केला जेने माझा मना बोध केला जेने माझा मना बोध केला जमी लागो तुझ्या सगुणपणा माझ्या मना बोध केला
केला तो ताजा सगुणपणा देणे माझ्या मना बोध केला देणे माझ्या मना बोध केला देणे माझ्या मना बोध केला तरी दृष्टीला तुझ्या सगुणपणा देणे माझ्या मना बोध केला देणे माझ्या मना बोध केला देणे माझ्या मना बोध केला हे अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरले दुःख पाता तुझे मुख पान पाता तुझे मुख पांडुरंगा पाता तुझे मुख पांडुरंगा विसरलो दुःख पाता तुझे मुख पांडुरंगा पाता तुझे मुख पांडुरंगा पाता तुझे मुख पांडुरंगा योगियाचा ध्यानीला कामा तुळसे तो तू आम्हा पाशी मागे पुढे तो आम्हा पाशी मागे पुढे तो आम्हा पाशी मागे पुढे योगियाचा ध्यानीला कामा तुळसे तो आम्हापाशी मागे पुढे आम्हापाशी मागे पुढे आम्हापाशी मागे पुढे हे अनंत जन्मीचे विसरले दुःख अनंत जन्मीचे विसरले दुःख पाता तुझे मुख पांडुरंगा पाता तुझे मुख पांडुरंगा पाता तुझे मुख पांडुरंगा अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाता तुझे मुख पांडुरंगा पाता तुझे मुख पांडुरंगा पाता तुझे मुख पांडुरंगा नामा म्हणे दिवे करीन लिंबालो नामा म्हणे दिवे करीन लिंबालो नामा म्हणे दिवे करीन लिंबालो मिटे सहित जलन वालेला अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाता तुझे मुख पांडुरंगा कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमार
सगुणपणा दृष्टी लागो जनी दृष्टी लागो जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जनी दृष्टी लागो जनी दृष्टी लागो जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जनी दृष्टी लागो जनी दृष्टी लागो जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जनी दृष्टी लागो जनी दृष्टी लागो जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जनी दृष्टी लागो जनी दृष्टी लागो जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जनी दृष्टी लागो जनी दृष्टी लागो जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जनी दृष्टी लागो जनी दृष्टी लागो जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा तिने माझ्या मनाला बोट केला तिने माझ्या मनाला बोट केला तिने माझ्या मनाला बोट केला तिने माझ्या बोट केला आनंद जन्मीचे आनंद जन्मीचे विसरलो दुःख आनंद जन्मीचे आनंद जन्मीचे आनंद जन्मीचे विसरलो दुःख आनंद जन्मीचे आनंद जन्मीचे आनंद जन्मीचे विसरलो दुःख आनंद जन्मीचे आनंद जन्मीचे आनंद जन्मीचे विसरलो दुःख पाप तुझे दुःख विठ्ठल
या की इकडं अलीकडं इकडे बघू ना थोडी असं अर्धा तासच हां तसं व्यवस्थित जायचं जणी दृष्टी लागो तुझा सगुणपणा जणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जेणे माझ्या मना बोध केला अनंत जन्मीचे विसरले दुःख अनंत जन्मीचे विसरले दुःख पाता तुझे मुख पांडुरंगा योग्याच्या ध्यानी द्याताना तुळशी योग्याच्या ध्यानी द्याताना तुळशी तो आम्हापाशी मागे पुढे अनंत जन्मीचे विसरले दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा नाम म्हणे जीवे करिना लिंब दोना नाम म्हणे जीवे करिना लिंब दोना विटे सहित चरण ओवाळीना अनंत जन्मीचे विसरले दुःख अनंत जन्मीचे विसरले दुःख पाता तुझे मुख पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल थोडं शांत करते महायोग पिटे तटे भीमरथ्या परम पुंडलिकाय धातो नुंद्रे समागत्य तिष्ठन्त तदानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम पाण्डुरङ्गा करो प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
तुका बाबाजी सद्गुरु दास 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 तुका त्यांचा तुकादान करूचा विस्तार सर्वाने करूचा विस्तार सद्गुरु दास तुका सद्गुरु दास तुका सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु दूसरे चरण संत दिया त्यांचा कृपाने बाबाजी हरे देवा तुझे गणेशो सगळार्थमते प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जो जे जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी 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 यावर करी संताचा यावर करी संताचा मस्तक हे मस्तक हे काय म्हणलं हां बदलायचं का बदललं इतका गोळा झाला आहे
जमलिंग जमलिंग सोरस टाकून हां हो द्या स्वरवडा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरी सागरी तारी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मप्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी श्री संताची हे माथा चरणावरी श्री संताची हे माथा चरणावरी साष्टांग हे करी श्री संताची हे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावले कमाला उतरी वारले अंतरी प्रेमात विश्रांती पावले वारले अंतरी कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः वसुदेव सुतं देवं कंसचानूर्यमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वंदे जगद्गुरु जणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जेणे माझा मना बोध केला अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा विठ्ठल प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी निवडलेला जगद्गुरु तुकोबारायांचा पहिला अवतार जगद्गुरु तुकोबारायांचा पहिला अवतार संत सम्राट नामदेव महाराज असा नामदेव महाराजांचा आपण कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सेवेच्या निमित्ताचा विचार करण्याची गरज आहे किंवा परिहार देण्याची गरज आहे. तो म्हणजे असा अखंड हरिनाम सप्ताह स्वर फक्त वरीत राहा मधला स्वर धरा पो दोन्ही सहा धरायचं मधला पो धरायचा अखंड हरिनाम सप्ताह मोजे देवदा मोरा ज्ञानेश्वर माऊली चाक्कर वाडीकर अर्थात तुत्रेश्वर पिंपरी ऐकू ते कसं येते चांगली हा माऊली दादांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पत्रिका
पत्रिका. हा असा चालत असलेला भव्य दिव्य असा असणारा अखंड हरिनाम सप्ताह मुझे देव धनोरा हरिभक्तीपरायण धर्मराज भाऊ कराड यांच्या माध्यमातून आणि सर्व सहकारी भजनी मंडळ तसेच गावकरी मंडळ सर्वांच्या सहकार्यातून चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा सोहळा आणि ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन हरिपाठ आणि कीर्तन असे या सप्ताहातली दिनदर्शिका आहे, दैनंदिन कार्यक्रम आहेत. आणि श्रीमद भागवत कथेचे कथा प्रवक्ते हरिभक्तीपरायण दिनकर महाराज साठे आनंदवाडीकर अशा यांच्या अमृततुल्य अशा वाणीतून आपण श्रीमद भागवत कथा सर्वांकडे येत आहोत. महाराजांचे धन्यवाद. इथे उपस्थित सर्व विनेकरी दादा आमचे राजाभाऊ काका महाराज दगडूबाई शंकर महाराज आहेत, फुलचंद महाराज आमचे पप्पू महाराज आहेत म्हणजे स्वप्नील महाराज, आमचे शेलार मामा माधवांना वाटाणे आमचे महाराज आदरणीय गजेंद्र महाराज राणे, पी टी मास्तर तात्या, मृदंगाचार्य माऊली ज्ञानेश्वर माऊली क्षीरसागर, बसलेलं भजनी मंडळ बापू आमचे प्रभुदेव आहेत, आमचे इथे कीर्तनासाठी उत्कृष्ट उपस्थित मंडळी हमोय आज दादा आहेत उपस्थित, तात्या आमचं भजनी मंडळ, आमच्या अन्नावरून आलेले मंदिरातून वरच्या महादेव मंदिरावरून उपस्थित मंडळींना धन्यवाद, त्यांचे धन्यवाद मानतो. गावातील सर्व उपस्थित मंडळी माता भगिनी सर्वांना मनापासून दंडवत किंवा प्रणाम करतो आणि सेवेला सुरुवात. हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाचं 26व्या पुण्यतिथी निमित्ताने आपल्या गावामध्ये याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह या पुण्यतिथीच्या निमित्ताने साधू महाराज आहेत. या जगामध्ये कलियुगामध्ये साधू थोडे साधू देव आकाराला कोणी आणला असेल आणीला नावा रूपा हरिदासा खेळ करून या विठ्ठल विठ्ठल. नावा रूपाला जर देव कोणी आणला असेल तर संतांनी आणला, संतांनी साधूने आणला, साधूने त्यांनाच म्हणावं साधू. साधू कुणाला म्हणतात? कुणालाही म्हणत साधू. ज्यांनी 6 जणांवर विजय मिळवला त्यांना साधू म्हणायचं. साधू कलियुगामध्ये साधू थोर आहे बरं का, कलियुगामध्ये दुसरं कोणी मोठं नाही. ज्याने काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार आलं काय कळलं का? काहीच नाही कळलं. आता आहे का काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार. अहंकारे नाडला तुका म्हणे वाया गेला. असलाय का अहंकारानं वाईट आहे. आणि पहिल्यांदा कोण आडवा येते तर अहंकारच येतो. कुठं तुम्ही भागवतात अहंकारच येतो. अहंकाराने भल्या भल्यांना कामानंतर काम अशी अवघड कामावर विजय मिळवताच येत नाही. आणि कामावर विजय मिळवला त्यांना साधू म्हणावं, दुसऱ्यांना नाही. साधू थोडे जाना, 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 साधू थोडे जाना. साधू
साधूच थोरे. का साधू थोरे संताशिवाय पर्याय नाही. देवांना सुद्धा संतांची संगत करावी लागते. तुम्हाला प्रमाण द्यायला जमत. या सुखाकारणे देव वेळा हवला. या सुखाकारणे देव वेळावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य संताचे सदन तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. एका जनार्दनी पार नाही सुखा मनोनी देव भुलले. आलं का लक्षात? सांगायचा मुद्दा लक्षात आला. कलियुगात साधू थोरे देवानी संतांनी देवाला आणलं आणि स्वतःहून संत येत असतात पण जात असतात. आणि सामान्य जीवाला घ्यावाच लागतं. जन्माला आपल्या सामान्य जीवाला जन्म घ्यावाच लागतो. देवांना संत आणत असतात पण संत स्वत येत असतात पण जात असतात. तर सांगायचं असेल तर प्रमाणात जास्त ते. कलियुगामध्ये संतांना काय गोष्ट कळत नाही, सगळी काही कळत. वडास न सांगता तुम्हाला येते अंतर. विश्व विश्वांबर परिहारची न लगे. संतांना कळतो. माऊली दादा चाकरवाडी करतो. त्यांचा सप्ताह चालू आहे. मी शेडजला बोलतोय. वरच बोलतो ना पण तिने बी लागतो. माऊली दादा चाकरवाडीकर आणि सप्ताहासाठी एका महान मोठ्या महात्म्याने माऊली बाप्पाने एक साखराची ट्रक पाठवली. कुठं? साखरवाडीला एक ट्रक पाठवली. ट्रक न सांगता तू माझ्याकडं येते बोलतो बरं का. न सांगता. आणि मग मांजर सुंग्यावर ट्रक आली, भरलेली ट्रक. आणि ह्या ट्रक मधलं एक ड्रायव्हरनं पोतं साखराचं मांजर सुंग्यावर काढून ठेवलं. कोणी? ड्रायव्हरनं काढलं. चाकरवाडीला ट्रक तशीच आली. बांधलं पक्का आले घेऊन. मग माऊली दादांना कळलं. ड्रायव्हर आला. माऊली दादा ड्रायव्हर माऊली दादा दर्शन घेतलं. मस्त हे पायावरी वारकरी. आणि दादाने आशीर्वाद दिला. दादांना ड्रायव्हर बोलू लागला. एक महात्म्यानी भक्तांनी एक ट्रक पाठवले. कुठं उतरायची दादा? दादा म्हणले एक पोतं जिथं उतरलंय तुम्ही एक पोतं तिथंच उतरायचे. आलं का लक्षात? सांगायचं मग तिथं. अहो संतांची एवढी ताकद आहे न सांगता तुम्हाला. असे कितीतरी चमत्कार दादाने केले. एक नाही. किती वाजले? वा. आणि मग दादांना हे कळतो. आत्ताचे संत ते आत्ताचे. भगवान बाबा तरी पूर्वीचे. भगवान बाबा, वामन भाऊ, सावता बाबा, माऊली गोरबा काका, भामदास महाराज, एकनाथ महाराज, शेतकरी थोडेसं महागतले. पण आत्ता उदाहरण तुम्ही गुरु आहेत इथल्या लोकांचे गुरु आहेत दादा. आपल्यातला एक माणूस आपल्यात नाव नाही सांगत म्हणजे कोण कोण गेलते बघा. माऊली महाराज आपले नंदबा माऊली कीर्तनकार. नंदबा माऊली नानिकी व्यक्ती त्यांच्याबरोबर पिंपरीला होते माऊली तेवढे. आणि हे दर्शनाला गेले आपल्यातले बरं का. आणि दोन व्यक्ती गेले. माऊलीने माळ घातली माऊलीने आणि ह्या माणसाला घाला म्हणले. सोबत आणलेल्या. माऊली म्हणले दुसऱ्या वेळेस घाल. आपल्यातला माणूस बरं का, नाव नाही सांगत. आणि मग दुसऱ्या वेळेसही गेले वारीला 2-3 महिन्यांनी. दुसऱ्या वेळेस गेले बारीला गेले. माऊली दादा त्या कठाडीवर बसायचे पिंपरीमध्ये. गेले की भक्तांनी लांबून दर्शन बारीनं घ्यायचे. गेले की दोघं जण गेली बारीनं. आणि मग माळ दिली माऊलीने हातात घाला म्हणले. हांडा माळ आताच नाही म्हणले 6 महिन्यांनी घाला. आपल्यातल्या माणसाचं सांगतोय लांबचं नाही. आणि मग तिसऱ्या वेळेसही गेले. तिसऱ्या वेळेस गेले. मग माऊलीने माळ दिली. ही मी घालू शकत नाही म्हणले.
माऊली काय म्हणले, मी घालू शकत नाही, मग घातलीच नाही. हां, नाही घातली. देवधामऱ्यातल्या माणसाला मला माहीत असं नसतं, पण ह्या प्रकारे घडलेल्या प्रकारे सत्य प्रकारे माणूस आणखीन आहे. कीर्तनकार महाराज आहेत, ते काय सामान्य नाही. आणि असे दादांचे चमत्कार, अनेक चमत्कार. म्हणजे एके दिवशी पूर्वीच्या काळामध्ये दादा नवीन कीर्तनकार झाले, कीर्तनकार आले माऊली दादा. आणि दादा पावसाळ्याचे दिवस होते, पावसाळ्याचे दिवसांतारखा तर एकाच दिवशी 3 गेल्या आणि एकाच वेळेस नव्हती. किती पावसाळ्यात श्रावणातले सत्य जास्त असते आपल्याकडं. श्रावणात परमार्थ मोठा आहे आणि श्रावणातले सत्य जास्त असल्यामुळं एकाच दिवशी 9 ते 11 संध्याकाळी 3 तारखा दादाच्या ध्यानात नाही, ध्यानात नाही. तारखात गेल्या. वरबगावला एक गेली, आलं का लक्षात. पहिली रामकृष्ण महाराजाचं त्यांचं चालायचं, ह्या गादीनं त्या गादीची सेवा करायची आणि पिंपरीच्या गादीनं वरबगाव करायची सेवा. आताही चालू त्यांचं. आणि वरबगावच्या गादीनं पिंपरीच्या गादीची करायची सेवा नियम आहे त्यांचा. आणि खोंद्या बपल्याला एक तारीख गेली. कुठं गेली? खोंद्या बपल्याला एक तारीख दादाची आणि वरबगावला एक तारीख. आणि इथं एक गाव आहे खाली अंबाजोगाई रोडवर, वरबगावकराचं गाव आहे. जायखेड काहीतरी आहे. कोणतं गाव आहे वरबगावकराचं गाव? रामकृष्ण. पळसखेड्याला एक तारीख. आलं का लक्षात? पळसखेडा, खोंदा बापला आणि वरबगाव 3 एकाच दिवशी कीर्तन आणि एकाच वेळेस. महाराजांनी असं ठरवलं, पळसखेड्याला कीर्तनाला गेले. आणि गाडीचा प्रवास कसला? बैलगाडीचा प्रवास. आणि गेले दादा कीर्तनाला. पाऊस तर धोधो चालू, धोधो पाऊस चालू, नद्या नाले एक झाल्या. माऊली दादाने कीर्तन केलं 9 ते 11. कुठं? पळसखेडला. त्यावेळेस कीर्तन वरबगावात चालू एका वेळेस आणि खंड्या भोपल्यात चालू 9 ते 11. हा जिवंत कथला परमार्थ आहे. लोक आणखीन जिवंत आहेत हे लोक. एका वेळेस एक माणूस 3 ठिकाणी कीर्तन करतो म्हणजे अवतार नाही तर काय? कसला अवतार म्हणायचा हा? नव्हे हा सामान्य महिमा संतांचा, निवेद्य हत्तीचा मूर्ती जेवी. अहो, पाषाणाची मूर्ती संतांच्या हाताने जेवते, असा अधिकार आहे संतांचा. आणि माऊली दादांचा मी सांगतो. मग माऊली दादा पळस खेळून वरबगावला निघले. आणि वरबगावची नदी मोठी आहे. कसली आहे? लय मोठी. हां, भरून तुम चालली. कसली चालली? भरून तुम. आणि त्याच रस्त्यावर पिंपरीला जावं लागते वरबगाव. दादांना गाडी यायला 1 वाजले संध्याकाळी. नदी तर तुम भरून चाललेली. 1-2 गाडीवान, दादा बसलेले 3 जण मधी गाडीत. आणि नदी तर भरलेली, बैल चालले. काय महाराज कुठं जावं काय? तुम सारं रानात पांढरं पाणीच. दादा म्हणले काय? जय हनुमान, जय हनुमान, रामकृष्ण हे रामकृष्ण. दादाचा जप चालू. रामकृष्ण नामे येदोनी साजिरी हृदय मंदिरी. पुन्हा किंवा ह्याचे पुढचं सांगतो. आजपा जपणे उलट प्राणाचा, तेही मनाचा निर्धार. दादाचं दृढ मन झालं. आणि गाडी म्हणले, गाडी म्हणाला हा ना जाऊ द्या. घातली पाण्यात गाडी. तिथं 2 वाहनेर आली. कोण आली? वाहनेर आली ना. आजच्याच गाडी अशी उचलली आणि इकडून गाडीनं पुराच्या पलीकडे ठेवली. आणि ती वाहनेर कडीला गाडी ठेवली की हनुमान हनुमान नाहीशी झाली. काय चमत्कार आहे बघा. अहो, कलियुगात आत्ताचे आहे ते, आत्ताचे 30 वर्षातले माऊली. आता 26 वर्ष झालं जाऊन त्यांना. आणि निष्ठावंत भक्त आपले जाधवर साहेब, डॉक्टर जाधवर साहेब, जेवढी मोठ्या पुण्यतिथीला साखर लागते, साखरवाडीला जेवढा मोठा समाज जमतो का आलेला, तेवढी साखर कळममधून जाते डॉक्टर साहेबांच्या आणि सगळ्याच्या माध्यमातून. काय पुण्य आहे! जिवंत असताना तर सेवा डॉक्टर साहेबांनी केलीच, जाधवर साहेबांनी. पण मरेपर्यंत मेल्यावरही सेवा. ज्यावेळेस दादांची गाडी हैदराबादहून यायली, डॉक्टर साहेब हैदराबादला वाहनाचा ताफा घेऊन गेले. तिथून बॉडी इकडं आणली आणि तिकडं कराड साहेब सुद्धा आले तिथून.
त्यांच्या माध्यमातून या सगळी मंदिरं त्यांच्यातून चाललेली. कसला समाज, कुठलं काय, एका साधूचं एवढं वैभव होतं. काय काय नव्हे केले एका चिंतेचा विठ्ठल भगवंत काय करील सांगता येत नाही, असा अधिकार संतांचा कलियुगामध्ये. म्हणून जगत महान अशी विभूती नामदेव महाराज, त्या नामदेव महाराजांच्या कीर्तन सेवेसाठी अभंग निवडलेला आहे. आणि नामदेव महाराज या कीर्तनाच्या द्वारे जणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तेने माझ्या मना बोध केला. नामदेव महाराज या अभंगाच्या द्वारे म्हणतात, बाबा ज्या नामाने माझ्या अंतकरणाला बोध केला, अनंत जन्माचे नामदेव महाराज जी पाहिल्याबरोबर नामदेव महाराज जणी दृष्टी लागो, देवा तुझ्याकडे पाहिल्याबरोबर तुझी दृष्टी माझ्यावर येते, मी समोर आल्याबरोबर तुझी दृष्टी माझ्यावर येते. दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, आणि पाहिल्याबरोबर तेने माझ्या मना बोध केला. अहो बोध केला म्हणजे नामदेव महाराज हे सामान्य नव्हे, एका अवतारातला अवतार नव्हे. नामदेव महाराज राम अवतारामध्ये अंगद रूपाने अंगद रूपाने होते नामदेव महाराज, अंगद. आणि त्रेताकृत युगामध्ये प्रल्हाद रूपाने होते, प्रल्हाद रूपाने. नंतर राम अवतारामध्ये कृतयुगामध्ये विभीषण, उद्धव रूपाने उद्धवांचा अवतार, कृष्ण अवतारामध्ये उद्धवांचा अवतार, उत्कृष्ट अशा प्रकारचा अवतार. आणि जन्मात देवाबरोबर देवाने अवतार घेतला की ह्याने घ्यायचा. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, बाबा जणी दृष्टी लावो तुझ्या त्याने माझ्या मना. ही सोबतच आलेली मंडळी नामदेव महाराजांनी. नामदेव महाराज एवढा अधिकार नाही, पण त्यांना सुद्धा संतांच्या गुरुशिवाय खरा देव ओळखता आला नाही. देवाच्या सोबतीत ज्ञान नसल्यामुळं अनुभव नाही. नाम श्रेष्ठ, आणि मग नाम श्रेष्ठ देवाच्या जवळ, पण गुरुशिवाय अनुभव नाही. मग एके दिवशी ज्ञानोबा माऊली, निवृत्तीदादा, मुक्ताई, सोपाना, ज्ञानदेव असे भानदास महाराजांची दिंडी गोरबा काकाच्या इथं. गोरबा काकांच्या घरी आल्यावर संध्याकाळी जेवणाची पंगत बसली आणि गोरबा काकांना भानदास महाराज म्हणले, हे काका, हे तुम्ही मडकी थापटून घेता, हे थापटणं म्हणावं कायला, हे थापटणं मग हे आमची मडकी कच्ची कशी पाहता तुम्ही, जशी तुमची मडकी पक्की का कच्ची थापटण्याने पाहता, तसं आमची मडकी कच्ची का पक्की पहा बरं. जेवायला पंगत बसली होती, जेवायला ताटं वाढली आणि लाईन बसली. पहिल्यांदाच माऊलीच्या डोक्यात मारलं मडकं, पक्क आहे म्हणले माऊलींच्या, ज्ञानोबा यांच्या. निवृत्तीदादा, नंतर सोपाना, मुक्ताई, भानदास महाराज या सगळ्यांच्या डोक्यात मारलं थापटलं. नामदेव महाराजावर बारी आली, किंचाळतच पळाले नामदेव महाराज. आणि मग मुक्ताई मोठ्याने ओरडली, नामा कच्चा रे कच्चा, नामा कच्चा रे कच्चा. नामदेव महाराज कच्चा यांच्या संतांच्या मांदियाळीमध्ये कच्चे ठरले. देवाकडे पळतच गेले, देवा मला कच्चे म्हणतात, काय करू. काय नाही म्हणले, नामा तू येडा आहे काय, तुला कळत नाही. मग देवा काय करू. जा म्हणले विसोबा खेचराकट, विसोबा काका औंढा नागनाथाला जा आणि गुरु कर.
नामदेव महाराज म्हणले मला जाऊ वाटत नाही देवा, मी कसा जाणार? जा नामदेवा जा, लढीवा नामदेव, लाडका नामदेव. आणि मग नामदेव महाराज औंढ्या नागनाथ्याला पाठविलं. महादेवाच्या पिंडीवर ह्या विसोबा खेचराचे पाय काकांचे जोड्यासहित पाय पिंडीवर. नामदेव महाराज गेले, मंदिरात गेले तर हे बाबा रगतपिकी फुटलेली, रक्त पायातून गळायला जोडा आणि पिंडीवर पाय आणि कणायला लागले. कुणीतरी वाचवा, कुणीतरी पाय माझ्या बाजूला सारा, मला हलवत नाही. नामदेव महाराज म्हणले देवाला माहीत नव्हतं वय असले, मुदाम देवाने केलं का नाही? म्हणले काय देव आहे, काय का असणार? म्हणले विश्वास ठेवला ना आणि ऐकलं त्याचं म्हणणं. बाबा काय बाबा तुमचं काय? आम्ही म्हातारा झालो. म्हणले हे पाय उचलत नाही देवावरचे, हे जरा बाजूला काढून ठेवा, थोडंसं सहकार्य करा. नामदेव महाराज म्हणले असू जा. म्हणले काय देवाने पाठविले गुरु म्हणून, तर गुरुच मानावं लागेल. आणि मग पिंडीवरचे पाय उचलले, बाजूला ठेवले, लगेच पिंड तयार झाली. पुन्हा म्हणले इथं एक चमत्कार बारीक असो, पुन्हा एवढं इकडं घालून तिथं पिंड तयार. चौकून येडा मारला, सगळ्या पिंडीच तयार झाल्या महादेवाच्या. आणि मग नामदेव महाराजांना गुरुचा अधिकार कळाला. असं नामदेव महाराज. आणि नामदेव महाराजांचे गुरु मग विसोबा काका झाले. तिथून पुढं नामदेव महाराजाला देव कशातही दिसायचे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठल चिंतेने माझ्या मना. काय केला? तिथून गुरुनी अनुग्रह दिल्यावर त्याने माझ्या मना बोध केला, त्याने माझ्या मना बोध केला, त्याने माझ्या मना बोध केला, त्याने माझ्या मना बोध केला. नवीन दृष्टीने तुझ्या सगळं त्याने माझ्या मना बोध केला, त्याने माझ्या मना बोध केला. नवीन दृष्टीने तुझ्या सगळं त्याने माझ्या मना बोध केला, त्याने माझ्या मना बोध केला. हो, जेणे माझ्या मना बोध केला. अहो अनंत जन्मातले महाराज माझं म्हणतात, देवाबरोबर चाललेलो आहे म्हणून ते ओळखता आला. ओळखिला हरी धन्य तो संसारी. हो, ओळखला म्हणतात. आणि मग महाराज नामदेव महाराजांचा अधिकार काही लहानसा नाही. लहानसा नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हा तिचा. एके दिवशी दामाजी पण गावाला जाणार आणि गेले आणि सांगितलं गिरजाईला. कोण? दामा नामा जामा बापले गोनाई आलं का ना? गोनाई महाराज गोनाईला सांगितलं देवपूजा आणि निवद नामदेवाला दाखवायला. बरं का, हे कसं असतं? ह्याला त्रिपुटी म्हणतात. बरं का, सांगू का आता? आलंय बघा, ह्याच्यासाठी ध्यानला आलं का? ध्यान उगा वेद पाठायचं काय मला कोणाची जाईन. हा बरं आवड राहते ते. देह ध्याता आणि ध्यान आलं. ध्यान देह ध्याता आणि ध्यान विशेष आहे. बरं का, विशेष आहे. किंवा अभ्यासावनी गहन, पार्थामग ज्ञान, ज्ञानावनी ध्यान विशेष आहे. माऊली महाराज म्हणतात विशेष आहे ध्यान. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो ज्ञेय. आता त्रिपुटी सांगून जातो तुमचे. ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान. ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान. देह ध्याता आणि ध्यान.
पुन्हा दृश्य. आणि एक सांगतो, दृश्य दृष्टा, हं? द्रष्टा, हं? दृश्य दृष्टा दर्शन. आलं का द्या? हां हां, हे त्रिपुट आहे. मेन आता मला 2 शब्द पाठ आहेत जास्त. हे अशा ह्याच्यातलं त्रिपुट आहे. आणि हे जर नाही आठवलं केलं. आणि मग नामदेव महाराजांवर सोपलं गोनाईने महाराज. दामाजी पंत निघून गेले. आणि मग सकाळी उठावला नामदेव महाराजांना गोनाईने, नामा अरे देवपूजा करायचे, निवद दाखवायचा. बळद पृथ्वीला आंघोळ घातली, करून आली आंघोळ. आणि मग निवद भरून दिला, रोजच्या प्रमाणे निवद. ताटली तांब्या झाकून निवद दिला. पंढरपूरची पद्धत आहे ते, पंढरपूरची पद्धत आहे. उघडाच लांबच्या अंगावरून एवढंच, आजही उघडं होऊनच निवद तिथं. आणि नामदेव महाराज लावला. महाराज देवापुढे गेले. नामदेवाने दरवाजा उघडून गेले पांडुरंगा पुढं. तांब्या नामदेव महाराज ताट घेऊन गेले. महाराज देवळ उघडलं, देवा पुढे ठेवलं, तांब्या ठेवला निवद पुढं, पाणी फिरवलं. जेवा म्हणजे देवाला झालं, निवद दाखवलं. आता जेवा. हां जेवा म्हणले देवाला, जेवा. आता देवा, आता पाषाणाची मूर्ती कुठे जेवत असली होय, याला काय बाबाला माहिती, नामदेवाला काय माहिती. आणि मग नामदेव बसला 10 मिनिट 15 मिनिट. याला वाटलं खरंच जेवत असतं, का जेवा ना. देवा जेवा म्हणले. आता तुम्हाला 2-4 बरे म्हणले जेवा. जेवता का देवा धडक घेऊ मारले पुढं. आणि खरंच धडक घ्यायला उठलं. धडकच घेतो म्हणजे नाही जेवत. धडक घ्यायला की देवाने देवा नामदेवाला धरलं. खुशाल 2 जण एका ताटात जेवले. काय अधिकार आहे नामदेव महाराजांचा एका ताटात. हो नाम सोड द्या बोला. नामया संगे जेवी नोए संकोचित. नामया संगे जेवी नोए संकोचित. लानियाची भिंत अंगे ओढी. लानियाची भिंत अंगे ओढी. उंच आहे नेने भगवंत. उंच आहे नेने भगवंत. तुझा भाव फलवती कोणीया. कृष्ण भाव फलवती कोणीया. उंचलीच आहे नामया संगे जेवी नोहे संकोचित. ज्ञानियाची भिंत अंगे वडी. संतांचा महिमा आहे बरं का. असा अधिकार आहे नामदेव महाराजांचा, सामान्य नाही. नामदेव महाराजांचा
कुटुंबातली एक जनी नावाची दासी जनी, त्यांचं 14 माणसाचं कुटुंब महाराज नामदेव महाराजांचं. संतांची कृपा झाल्यावर काय होते आणि दृष्टांत नामदेव महाराजांचा जनीचा सांगतो. जनाबाई मोठ्या मोठ्याने पहाटपासून दळायच्या. काय करायचं? अहो ओव्या गाऊ गाऊ आणि जनाबाई दळायला उठल्या, ऐकू गाणं आलं की देव निघाले शोभा. पितांबर झाकलेला पांघडलेला घेऊन निघायचे जनीच्या घराकडे. निघाले, जायचे दगड लावायचे. संतांच्या संगतीत उद्धार कसा होतो सांगून जातो बरं का. जनाबाई एक दासी महाराज आई बापा बरोबर पंढरपूरला लहानपणी नेली वारी झाली, निघाले गावाकडे. आणि जनाबाई चल म्हणले आता गावाकडे जायचं. जनाबाईने हट्ट धरला, मला आता यायचं नाही. मग कुठं राहते काय? घाटावर बसले, घाटावर थांबली. मग जनाबाई नामदेव महाराज आले, स्नान करून चंद्रभागेतून वर चढले की जनाबाई कोण? मी जनाबाई म्हणली. हिंगोली कल्ली ना, गंगाखेड. आणि गंगाखेडची जनाबाई खुशाल राहिली घाटावर चंद्रभागेच्या. नामदेव महाराज स्नानाला आल्यावर विचारपूस केली. घरी गेले, दामाजीला म्हणले पप्पा बाबा एक मानात मुलगी आहे घाटावर, घेऊन येऊ का? म्हणले नामा काय करायच तुला? नाही बाबा इतकेच हँड रडते. दया आली. नामदेव महाराजांनी महाराज नेले घरी. 14 माणसाचं ह्यांचं पहिलं कुटुंब आणि जनी 15. राजाई गोनाई आलं का? राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापले दामा नामा जाना बापले. पुत्र नामा नामा जाना बापले, नामा नामा जाना बापले, नामा नामा जाना बापले, नामा नामा जाना बापले. आयात 14 पुत्र आणि 4 सुना. 8 आणि 4 हे 12. सासू सुना हे बापले 12 झाले आणि 2 नंदा झाले. दामाजी पंतांना 2 पुरी होत्या. हे 12 आणि 2 14 आणि 15वी जणी. पण जणीनं पहाटपासून दळण दळायचं. काय दळण दळायचं? ओव्या गाव ओव्या गावानी स्वरात, ओव्या गावानी स्वरात, दासी जनीच्या घरात दळण दळीतो सखा श्रीहरी. आर चोरीचा माधवरी, आर चोरीचा माधवरी, आर चोरीचा माधवरी. ओव्या गावानी स्वरात दासी जनी
अंगाने ओव्या गायला लागली की जणीच्या घरला जायचं नित्यक्रम. देवी की दिशा पाटाच्या पारी दळण चालू. जागले गेले देव, जागले दळून दळून दोघं झोपी गेली तशी झोपी. आणि इकडं तर फटफट व्हायला उजडायला लागलं. काकडा सुरू व्हायची वेळ आली ना. आणि मग देव गडबडीत जणी उठली. जरा दिवस उगवायचा आता पहाटची वेळ. देवा देवा म्हणले उठा ना पूजा, काकड्याचा टाइम झाला. पुजारी येते. देवाने त्यांचा पितांबर घेऊन गडबडीत जावं का नाही आपला आपला. जणीची गोदडी घेतली खांद्यावर, पितांबर दिला टाकून तिथं जणीचं तिथं गेले. देवान उभारले पांढरंग डोळं झाकून. आता गोदड जणीचं पुजारी आले बघायला लागले तर गोदड. आता बिगर पुराव्याचा चोर बी सापडतो. हा गोदड्याचं घर म्हणल्यावर कुणाचं असणार सांगा. पंढरपुरा. पितांबर गेला, पितांबर गेला, पितांबर गेला. सगळ्या पंढरपुरात दौंडी. चोरी झाली, चोरी झाली. पितांबर चोरीला गेला. हुडकीला चौकड हुडकीला पण जणीच्या घरी गेले. काही जणांनी ओळखीलीच. म्हणले ही तर गोदडी म्हणले जणीची की कशाला उभं दुसरीकडे हुडकी. गेली जनाबाईच्या घरात आणि गेल्या बरोबर पितांबर तिथं दिसला. जणीला धरलं, रावळात आणलं. मुद्द्यासहित माल सापडला जनाबाईचा. देवाने मग काय डोळं जाऊन बसले देव. पहाटपासून गाणी म्हणणारे देव पुन्हा कुठं बघत आहेत जणीकडे. बघा ना देव. देवाची लय भानगड आहे. देवाची ते खून करावे वाटुळे. काय करावं भक्ताचं काय करतंय देव. देवाची ते खून करावे वाटुळे आणि आपण वेगळे होऊ नये. ही देवची दरिद्र घालते का नाही माणसाला. श्रीमंत होऊ देत नाही. ती वाटुळ होई करतोय, ती मुद्दाम करतोय. तुम्हाला सांगतो अन्नाचे प्रमाण काय काय प्रमाणे जनाबाईचीच आहे. सत्यवानाचा बहु केला छळ, सत्यवानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारिये रे बाळ. जनी म्हणे ना तुझे कळ खेळ धुंद जनाबाई धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा जनाबाई म्हणतात देवाला. देवाला म्हणाली ना देवा तूच इसरून आला. पितांबर वाकळ तूच आणली माझी आणि लोक माझ्यावर चोरीचा आळ घ्यायला. आता कसं आहे सांग नाही म्हणला. देव डोळं झाकून उभा. देवा म्हणले असलं काम नाही जमत. धुंद आहे तुझा दरबार. कसलाय धुंद झाला तुझा दरबार. वाटोळे म्हणले देवा हे बरोबर नाही. आणि घ्या म्हणले आता चंद्रभागेच्या वाळवंटात हिला सुळावर द्या. ठरलं त्यांचं. आणली जनाबाई. सूळ रचला. नामदेव महाराजांना कमाल वाटायला. कुणाला नामदेव महाराजांना. देव म्हणले तुम्हीच केलं रे. तुम्ही पुन्हा फासावर चालली तरी बरं काय का असणार. जनाबाईला सुळावर द्यायचं ठरलं. सूळ रावला द्यायचं. जनाबाई आता तुम्हाला मरायचंय, फासावर जायचंय. तुमची शेवटची इच्छा सांगा. काय नाही म्हणले फक्त मला देवा पुढे न्या. सांगते नेहले देवा पुढे. मग देवा सांगतोच काय. धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा देवा म्हणले धुंद तुझा दरबार कलियुगामध्ये. कलियुगामध्ये खरं नाही काही. का पुण्यवंत पाताळवरती नेला. दारिद्र्य तो
भाग्यवंत केला, सगळं उलट छोट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार. साधा देवा हे खरं नाही कलियुगामध्ये, धुंद आहे तुझा दरबार. नामदेव महाराज म्हणजे नामदेवा काय म्हणतो नामदेव, अरे जणी मरायला लागले सोडा. मग जनाबाईच्या सुळाचं पाणी केलं. काय जनाबाईच्या सुळाचं पाणी केलं. मग कळलं भक्त कसे. जनाबाईचा अवतार एका संतांच्या संगतीमध्ये नामदेव महाराजांसारख्याच्या. म्हणून नामदेव महाराज म्हणतात अनंत जन्मीचे विसराले दुःख, अनंत विसराले दुःख, नामदेव महाराज दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात देवा तुझं मुख जर पाहिलं ना मी अनंत जन्मातलं दुःख विसरलोय. कारण मला दुःखच होतं तुमच्या बरोबर असं होतो तरी सुद्धा किती जन्मात असलं पण ह्या वेळेस माझं दुःख विसरलं. कशाने पाहिले या वेद लावी पैसे जीवी जडवल्या. महाराज म्हणतात पाहिल्याबरोबर पाहू द्या रे मज विठोबाचे लागली शेवूक डोळा माझा, लागली शेवूक डोळा माझा. पाहू द्या रे मज विठोबाचे मुख. पाहिल्याबरोबर महाराज शिंद. आणि मग नामदेव महाराज देव कळला त्यांना गुरु केल्यावर. एके दिवशी वाटीभर तूप आणि चपात्या, 10 चपात्या चंद्रभागेला आले. तांब्यात घेतलं तूप पण घेऊन आले. आता स्नान करायचं म्हणले, जेवण करायचं. ठेवलं, कपडे काढले, ठेवलं, चपात्या तांब्यात तुपाचा ठेवला आणि स्नान करायचं. देव ओळखला, गुरु केल्याशिवाय देव ओळखता येत. आणि मग कुत्र होऊन आले पांडुरंग परमात्मा आले. चपात्याचं तुकडं उचललं पण राहिली तुपाची वाटे खालीच राहिली. आणि मग कुत्र होऊन घ्यायला पळायला लागले घेऊन चपात्या. नामदेवाने ओळखलं हे कोण नाही म्हणजे देवच आहे. वाटी घेतली, हे देवा थांबा थांबा, हे पांडुरंगा थांबा म्हणले, वाटी घेऊन आलो, तूप राहिले तूप. गुरुचा अधिकार नाही का. मग गुरु केलं की देव कळतो. हा त्याशिवाय नामदेव महाराजांना अनुभव आला. आणि मग एवढा अधिकार सामान्य नाही नामदेवांचा. दिपाळीचा सण आला, काय दिपाळीचा सण आला, नामदेव महाराजाच्या घरी दारिद्र्य असल्यामुळं चौकट पंढरपुरात दिपाळीचा घमघमाट, स्वयंपाक, सगळं साहित्य पदार्थ, आणि नामदेवाच्या घरी काहीच नाही. नामदेव महाराज काय करावं सण आला आणि उठलं गेलं देव. सण दिवाळीचा आला, सण
दिवाळीचा आला नामा राहुळाशी गेला नामा राहुळाशी गेला. नामदेव महाराज राहुळात गेले. लोकांचे स्नान चालू आहेत पाठ अभ्यंग स्नान. दिपाळीतलं ही उठलं राहुळात गेले आणि देवाला म्हणाले, देवा आज सण आहे म्हणजे दिपाळीचा. मग काय म्हणतो, स्नान आंघोळीला चला ना देवा आमच्या घरी. देवा चला सण दिवाळीचा आला. देवाला म्हणाले चला की आंघोळीला. अरे नामा म्हणले वेळायचं जा तुझं करावं लागतंय. तवर सगळे नाश्त्याचे पदार्थ तयार झाले लोकांच्या घरी. नामदेवाच्या घरी राहुळात जाऊन बसले. काय ना राजाई कोण आहे. राजाई महाराज काय करावं काय करावं. एका शेजारणीला दया आली. कुणाचा कोण होता, एक श्रीमंत माणूस होता. तिथं काय नाव होतं त्याचं बघा, तो परिसवाला. काय परिसा भागवत नावाचा एक माणूस होता. लय श्रीमंत परिसा भागवत, पंढरपुरातला श्रेष्ठ श्रीमंत. आणि त्या परिसा भागवताच्या पत्नीला दया आली. ब्राह्मण परिसा भागवत बाहुली माहिती, पण मला कुठं बघा कसं होतंय. माझं पाणी व्हायला तुम्हाला काय बसून ऐकायला काय कायला सांगतो. मग लय हुशार माणसं आपल्यातली तर लय वाटा लावलेत महाराज. आपल्यातली चांगली चांगली लावलेत. आमचं काय सांगायचं होय. लय चांगली चांगली वाटा लावते. भागवत बा डोक महाराजासारखी चांगली चांगली प्रकाशात्यासारखी ही तर उड्या मारून नाचून जाते. आपलं का आपण आपलं साधं साधं पण मग आपली सेवा भगवंताची म्हणून. भला है बुरा है कैसा भी है मेरे पती मेरे देवता. कसा बी असलं तरी एडवाकडा पती आपलाच पती. काय करायचं दुसऱ्याचं डेगोरं गुंड असलं तरी तसं आपलं एवढं गोळ्या मारलं. आणि मग पांडुरंग परमात्मा आणि गोनाई राजाईला एका शेजारीला परिसा भागवताच्या पत्नीला दया आली. राजाईची, हे राजाई अगं सण आहे दिवाळीचा, तुझं काय बनवली, काही स्वयंपाक नाही, पदार्थ नाही आमच्या घरी, सगळ्या लोकांच्या घरी झाले, काय म्हणता. परिसा भागवताच्या पत्नीनं एक परीस दिला. जा म्हणले हे परीस न्याजागीच तुला पाहिजे तेवढं सोनं कर आणि माझी मला आणून दे, तुझं काम झालं की. आता हे दिला परीस. राजाई गेली पटपट आपलं लोखंडाला सोनं लावलं, सोनं घेतलं, गेली पटकन घेतलं, किराणा आणला, स्वयंपाक तयार केला आणि परीस ठेवला देवाऱ्यावर. परीस कुठे ठेवला, देवाऱ्यावर ठेवला आणून सोनं. मग हे येडा नामदेवाला देवापासून लांब दिवस आलं तर हिथं गंगामाटी यायला घरी, कपडे बी दिसायले, स्वयंपाकन पदार्थ किराणा लय मटा. राजाई काय चालू आहे, नाही म्हणले पदार्थ करायले आपल्याला फराळाचे. आणि तो कुठला आलाय म्हणले, काय केलास कारभार कुठला. राजाई म्हणली ते परिसा भागवत नाहीत का, त्यांच्या कारभाराने परीस दिला. ते सोनं थोडं केलं, सोनं पैसे घेऊन सामान किराणा आणला आणि करायले म्हणले पदार्थ. तुला कोणी सांगितलं घ्यायला परीस, कशाला घातला म्हणले असला, कुठे ती परीस. गेलं देवाऱ्याकडे गेलं, नामदेव दिसला परीस, उचलला, पळतच गेलं, चंद्रभागेत फेकून दिला परीस. आता ती परिसा भागवताची मालकीण म्हणले तुझं काम झालं, माझा आणून दे. आता बायाचं काम दिलं उसनं तर माघारी द्यावंच लागतं, उसनं पद्धत आहे. आता ह्या बाबाने परिसर चंद्रभागेत फेकला, आता कुठला द्यायचा. आणि दुसऱ्या दिवशीच निरोप आला, राजाई ते परीस द्यावा आमचा तेवढा आणून. आता किती पंचायत आहे बघा बरं, किती पंचायत आहे. परीस देवा पुढचा न्याला फेकला देवाचा. आणि काय करावं इतकी पंचायत पडली राजाईला. नामदेव महाराज रडत बसले. राजाई काय झालं, राजाई फिरून आले. ते परीस तुम्ही टाकून दिला पाण्यात,
ते बाई मला मागायले परिस भागवताची काय करू परिस द्यावं लागतं तिचा. नामदेव महाराज पळतच गेले चंद्रभागेत पळत गेले आणि दोहात्राचा फाशा खावला असा दोहात्रातून घेतलं एवढं एवढी खडं भरलं आलं घरी आणि ओटलं देवाऱ्या पुढे वाचल्यावर परिसा भागवताच्या बायकोला घरी बोलली. ते म्हणले या तुमचा परीस घेऊन जावा. परीस घेऊन जावा म्हणल्यावर आले ती बोलल्यावर देवाऱ्या पुढे नेलं तर तिथं सगळं वाळूचं खडंच मोठं आली. तुमचा परीस कोणता आहे ती वळखून घ्या म्हणले परिसा भागवत पत्नीला. ते म्हणले वाळूचं खडे आहेत ते म्हणले तुम्ही घ्या तर तिने एकच घ्यावा का नाही. तिने 2-4 घेतले आणि घेऊन गेली घरी ठेवली. ती म्हणले तुमचा एकच आहे तेवढाच घ्या. ती म्हणले खडं इतके हे वाळूची तुम्ही घ्या तरी आणि तुमच्या घरी घेऊन होता तिथं ठेवा. ह्याने घेऊन जावं का. त्याने हात लावला मीनं घेतली आहे लागले की हात लावला सगळं सोन्याचे खडे दिसायचे. परिसाचे खडे सगळेच उचलायला लागली किती घ्यावं तिला कळाना. ती म्हणले एकच घ्या की तुमचा कोणता आहे ती वळवळ एवढा हाता घेतला त्यानं गेली बाकीच उचललं नेऊन चंद्रभागेत टाकून दिला. हे राज येईन बघ परिसा भागवताची पत्नी डोळ्याने बघते. 9व्या सामान्य महिमा संतांचा असा नामदेव महाराजाचा अधिकारी म्हणून महाराज म्हणतात ह्या जन्मात नाही अनंत जन्मेचे सर्व दुःख ह्या जन्मात सगळं देवातलं मला दिलं. आणि काय काय दिलं पुढचे मला संगत चांगली दिली. योग्याला जे आहे दिलं ते मला दिलं. अभंगाच्या 3ऱ्या चरणात योगियाच्या ध्यानी ध्याताना योगियाच्या ध्यानी ध्याताना मागे पुढे म्हणजे कसं योगी ज्ञानोबा आहे तो मागे पुढे म्हणायचं म्हणतात. योग्याच्या ध्यानी देताना पुढशी तो आम्हापाशी मागे
ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज. ज्ञानोबारायांनी एकदा पांडुरंगा पुढं इच्छा व्यक्त केली, हे पांडुरंगा, मला नामदेवाची संगत पाहिजे, मला तीर्थयात्रेला जायचं आणि तीर्थयात्रेला जाण्यासाठी नामदेव मला पाहिजे. नामदेव म्हणले, नामदेव महाराजाला पांडुरंग म्हणतात, नामदेवा, ज्ञानोबारायांनी इच्छा व्यक्त केली तीर्थयात्रेची आणि तुमची इच्छा करतात की मला नामदेव पाठवा. नामदेव महाराज म्हणले, मी जाणार नाही देवा. का? अरे ज्ञान कसं होईल त्याच्याशिवाय. मग नामदेव महाराजांना पांडुरंगाने तयार केलं. नामदेव महाराज आणि ज्ञानोबाराय दर मुक्काम करत 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 वाळवंटामध्ये गेले. राजस्थानमध्ये एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये गेल्यावर किर्र उन्हाळा होता. एका सावलीला बसले. राजस्थान वाळवंट असल्यामुळे पाणी नाही. एका झाडाखाली बसले. ताणीने व्याकुळ झाले. ताण लागली, पण एक विहीर जवळ दिसली झाडाखाली, पण ती खोल दिसली, खूप खोल. सांगतोय का, योगियाच्या ध्यानी देताना थोडंसं महाराज खोल विहीर. ज्ञानोबारायाने चिमणीमध्ये गेलेली दिसली, खाली जाऊन वर आलेली दिसली. चिमणी ज्ञानोबारायाने ओळखलं, इथं विहीर आहे, पाणी असलं पाहिजे. ज्ञानोबाराय गेले, त्या झाडाखाली विहीर होती, खोल पाणी होतं. पाणी तर पायऱ्या नव्हत्या. ज्ञानोबारायाने पाहिल्यावर पाणी खोल. ज्ञानोबारायाने जशी चिमणी गेली, त्या चिमणीचाच एक रूप घेतलं. योगी माणसाला रूप बदलता येतात, नामधारकाला नाही. मग योग्याने महाराज ज्ञानोबारायाने रूप बदलून चिमणी झाले, पाणी पिऊन आले वर थांबले. आता नामदेवाला कुठं काय करतो म्हणून ज्ञानाची संगत. योगियाच्या ध्यानी घेताना तो आम्हापाशी ज्ञानोबाराय पाणी पिऊन आले, तृप्त झाले, पण नामदेवाला जाता येईना पाणी प्यायला. आता काय करावं. मग देवाला शिव्या द्यायला. देवाला नग म्हणत होतो तरी मला पाठवलं. आता ताण लागले, आता पाणी कसं पिऊ. केला देवाचा दहा, म्हणजे नाम आलं का देणं. नामेची तारिले कोठ्यान कोठी, नामेची वैकुंठे बैसविले. आजा मेळ पापराशी, नामे नेला वैकुंठाशी. नामासेवर पांडुरंगाचं ध्यान केल्याबरोबर नाम जप पांडुरंगाचा केला कीच वीर काठाला. योग्याच्या ध्यानी देताना तुळशी, तो आम्हा पाशी मागे पुढे. देवानी वीर महाराज काठोकाठ आणले आणि नामदेव महाराज सांगितले, तृप्त झाले. आणि मग नामदेव महाराज म्हणतात, तो आम्हा पाशी मागे पुढे. विठोबार कुमारी कलियुगामध्ये या संतांचा महाराज त्रास देतो. ऐकावे तरी कोणाची. सांगतात खरं, संत काय खोटं सांगतात. थोडं संत खरं सांगतात, पण ऐकत कोणीच ऐकायला तयार नाही. अहो जग चलवू देत नाही. कसं शिकविते. महात्मा तात्या बरोबर महादेव आणि तात्या पैठणला होते. पैठण शेजारी गाव, पैठणचा बाजार. महादेव आणि यांचा धंदा ही कुंभार. ही कुंभाराची जात का आणि गाडवं त्यांच्याकडे. आणि पैठणला बाजारला जायचं त्या गावात. गाडवं निघाले घेऊन 2-3 गावामध्ये असल्या कारणाने चालले बाजारला पैठणला. आणि जात असताना गाडवं सोबत आता तात्या बाप म्हातारा आणि महादेव मुलगा चालले घेऊन. लोकांनी म्हणायचं, काय काय दोघं चालले. म्हाताऱ्याला चालविले. म्हाताऱ्याला अरे गाडवावर बसव की म्हाताऱ्याला तूच. म्हातारं बसविलं गाडवावर, चालले पैठणला. पुढची माणसं लगेच दुसऱ्या गावात दिसली. पाय म्हातारा एवढं मोठा टोळ्या आणि पोरग चालविले. म्हातारा उतरलं, पोराला बसविलं, निघाले पुढं.
पुढच्या गावात पैठणच्या जवळ गेली की म्हणले काय पूर्व बसतोय म्हाताऱ्या बाबाला चालवायला पण म्हाताऱ्याला आता का करावं तरी काय त्यांनी काय केलं दोघं चलत निघाले अरे गाढवं एवढी म्हणली चलत निघाला काय करत घेतलं पाय बांधून घेतलं खांद्यावर निघाली गोदावरीच्या आणि त्या गोदावरीवर एक पुल आहे कुठं मुंगी पैठणी खाय म्हणत तिथंच बारका पुल आहे डॅमच्या खालून तळ्याच्या खालून एक बारका पुल आहे आणि एक मोठा पुल आहे त्या बारका पुलावून जात होती गाडून मध्ये यायला कुठं वळण घेऊन पैठणमध्ये यायचं पुलावर गाडव घेतलं उचलून आले पुलावर गाडवाला असं हा 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 करायची आलं पुलावर की हा केलं गेलं पडलं नदीत गोदावरी लोक पायी चलू देत नाहीत कलियुगात आणि गाडवावर बसू देत नाही हा असलं कलियुग आहे काय सांगावं काय हा ऐकावे तरी कुणाचे कुठे सत करते लेकिन सुनता ऐकून पुन्हा आणखी पुढे जाऊन सांगतो झाकलेले मुठसावा लाखाचं हा आवाळ पुल्ल सशाच्या पाठीवर उदाहरण दृष्टांत खूप देण्यासारखे पण हे गावात बोलता येत नसेल आम्ही 50% बाहेर कीर्तन करतो जास्त नाही देवाचं किती बोलायचं संताचं किती बोलायचं अर्धा तास चाली किती म्हणायच्या अर्धा तास आणि देवाचं किती बोलायचं हा 1.5 तास खाला 1.5 तास झाला 1.5 तास का नाही झाला आपल्या वेळ संपली कीर्तनाची वेळ संपली आता महाराज म्हणतात योग्याच्या ध्यानी देताना थोडं तो आम्हापाशी मागे पुढे आम्हाला पावणे 10 विना दिला म्हणून आम्ही 1.25 तासाच्या वर जायचो 1.25 तास कीर्तन 11 म्हणजे आज करायच्या आत सुट्टी 11च्या आत सुट्टी 5 मिनिट फक्त घेणार झोपायला लावणार हो नाहीतर पुन्हा व्हायचं वाजले की 12 मला जाऊ द्या ना घरी हा बापू मला जाऊ द्या ना घरी असं व्हायचं झोपा व्हायचं आणि मग महाराज नामदेव महाराज म्हणतात बाबा देवा तुझ्यावर मी काय करीन हे सगळं ववाळून टाक सगळा जन्मच लिंब दोन ववाळे नमा म्हणे जीवे लिंब
शेवटच्या चरणामध्ये नामदेव महाराज म्हणतात, अनंत जन्मीचे नामा म्हणे जीवे करीने लिंब लोन. हे पांडुरंगा, माझा जीवच तुझ्यावर ओढून टाकेल. म्हणजे कसं, जीवे करीने लिंब लोन, विटे सहित चरण हे सगळं ओढून टाकेल. आणि म्हणून एकाच दिवशी 14 माणसाच्या समाध्या नामदेव पाहिलेला आहे. जगातली एक विशेष ठिकाण आहे ते म्हणजे नामदेव पाय. नामा म्हणे वरी संत हिरे पाय. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे. काय नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे वरी संत हिरे पाय देती. म्हणून 13 माणसाने महाराज समाधी एकाच दिवशी पायरीला घेतली होती. नामदेव महाराजांची मालकीन बिदरला बाळातीनपणाला गेली होती. पुढे घेतली नामदेव महाराजाचं बिदर सासरवाडी. आणि बिदरला बाळातपणाला गेलेली एक राजाईला कळलं की आपल्या घरची 13 माणसं एकाच वेळेस समाधी घेतात. राजाईनं आपल्या वडिलाला भावाला सोबत घेतलं. ताबडतोब पंढरपुरात आली. 14वी समाधी राजाईने घेतली. कुटुंबाचं नाव आग्रामत झालं. पंढरीत आदी दर्शन पायरीचं. देवानी मान नामदेव महाराजांना पायरीला दिला. आधी पायरीचं दर्शन, नंतर पांडुरंगाचं दर्शन. आणि असे संतांना देव महाराज आपल्या पायाजवळ घेतात. म्हणजे किती पाप्यातला पाप्या असू द्या, अहो कानोपात्रा नावाची देशाची मुलगी आपल्या पायावर जीव ठेवा. आणि काय करायचं. आणि झालेली सेवा भगवंताचे समर्पित वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम. जनी दृष्टी लागो तुझ्या सौनपणा, तेने माझ्या मना बोध केला. अनंत जन्मेचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित. माऊली चाकरवाडीकरी दादांच्या चरणी समर्पित. तुम्हा सर्व संत महाराजांच्या, सर्व संत महंतांच्या चरणी समर्पित करतो. थोडंसं भजन करू, वाणीला पूर्ण विराम. श्री कृष्ण गोविंद टाळी वाजून भजन करा. कृष्ण गोविंद
नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद बेस्ट भजन केल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. संत काय करतात, संतांच्या संगतीत काय होतंय, जे सप्ता करणारे आहेत त्यांचे विशेष बघा की आता साधी मंगल यांच्या जीवनात मिळाले संत रूपाने. कसला पाय झाला. संत काय करतात, जिवंत उदाहरण. आता माऊलीचं बी जाऊ दे, हीच बघा की आपल्या आपणा पारिखे करीती नाही काळवे, ते जिवंत उदाहरण बरं का. काही महिला कोण सगळं कुटुंब सुधारलं, पती सुधारले, किती खदाडी पिदाडी सुधारली, आपणा पारिखे करीती वारकरी झाली. काही महिलांची पती घरच्या घर सुधारली आणि काही पतीकडून बायका सुधारल्या. काही पतीकडून बायका सुधारल्या, काही बायकाकडून पती सुधारले. आणि ही दोघं जर वाटवलं म्हणजे नसली पार मारतात. आई वडील पार मारतात, नसले तर कुणी कन्या पुत्र होती जे भगवान बाबा सारखी माणसं संत पुरुष अवताराला येतात, सगळ्या घराला माळकरी करतात आणि दऱ्यात फऱ्यातला समाज परमार्थाला लावतात. निक घरन आई वडीलच नाही, पुन्हा दऱ्यात फऱ्यातला सशी मारणारा, मांसाहार हरण मारणारा समाज महाराज संत असे करतात. काय आपणा पारिखे. अहो झालं कीर्तन संपलं, कीर्तन संपलंय. एक छत्रपती जन्माला आले, एक छत्रपती महाराष्ट्रात. कोण? त्यांनी छत्रपतीने एका संतांच्याच पायावर राज्य टाकलं. आलं का लक्षात? आणि मग हे प्रत्यक्ष अवतार शिवाचे अवतार होते. तुम्हाला सांगतो, जिजाबाई नावाची एक महाराष्ट्राची राणी शहाजीराजाची दिवस मावळ्यात चालला होता. 9वा महिना संपत आला. शिवासारखा बाळपोटा पळाला शिवने
संध्याकाळची वेळ होती, पूजा करायची. पहिल्यांदा जगदंबेची पूजा केली आणि जगदंबेला सांगितलं, शिवासारखा माझ्या पोटाला शिवासारखा. जगदंबेची पूजा करून महादेवाच्या मंदिरात गेली. महादेवाला म्हटली, हे महादेवा, हे शिवा, माझ्या पोटाला या. देव हा काय करत नाही का? अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. अहो, जे आपल्याला डोळे होतात ना, हे काच आहे का? तुम्ही चांगले सुज्ञ ऐकणारे आहे ना? धर्मशास्त्र आयुष्य डोळे पुसावे आणि त्यांचे पुरवावे. अहो, जे डोळे होतात ना, ते पुरवावे लागत असतात. आतून सगळं असं छत्रपती सारखी माणसं महाराज अवताराला आले. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली अखंड हरिनाम सप्ताह. माऊली दादा चाकरवाडीकर, वर्ष 26. पहिल्या दिवसाची सेवा हरिभक्तीपर्यंत सुधाकर महाराज घरी वाकडे म्हणजे गण पूजला. काय केला? मी म्हणलं होतं चाके महाराजांनी करू देऊ, नाही आपल्याकडे नाही, गण पूजाचा येडावाकडा आपला सुरुवात करून दिली. मुडकी तुडकी सेवा, अल्प पाया भरला. जे बरोबर असेल ते भगवंताची सेवा, आईवडिलांची कृपा, तुम्हा सर्वांचा आशीर्वाद, तुमच्या आशीर्वाद व्यासपीठावर येण्याचं भाग्य लाभलं. सगळ्यांचा आशीर्वाद लांबवर सेवा करण्याचा योग येतो. इथंही बाहेर मग येडी वाकडी सेवा तुमच्या समोर भगवंताची कीर्तन रूपी सेवा केली. अपशब्दाबद्दल सर्वांची माफी मागतो. बरोबर असेल त्याचं अनुकरण करा. तुकाराम 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 तुकाराम. ते सरते करून घ्यावे. पायाच्या प्रसादे काही बोलले होते, मज क्षमा करणे भया उपदेश तुमचे बडबडले शेष तुमच्या पायाचे पोसले. जन्मजन्मी तुकामणे विठ्ठल जय जय कलिंगडाची जी लावायची